येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास 600 अभ्यासक्रमांचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे। राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली आहे। 642 कोर्सेसना माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली। मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली, त्या चिठ्ठीमध्ये तिने असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करते। त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या SC ST ला तर ऑलरेडी 100% फी माफ आहे, OBC आणि आर्थिक मागासातल्या मुलींची 100% फी माफ करायची। मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटी सहित सर्व फी सरकार भरणार। तर चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी आहे। कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत शिक्षण द्यावं अशी मागणी केली आहे। आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही मुलीला पुणे सवलत देताय तर आम्हाला मिनिमम 50% सवलत द्या। आमच्या वर्गामध्ये फक्त 5 मुली आहे, बाकी 48 पाच मुलं आहे, बाकी 48 मुली आहे। आणि स्कॉलरशिपचं तो मेन मॅटर आहे की स्कॉलरशिपला भरपूर अशी केसेस झाले पण असं बाहेर कोणी आलं नाही कॉलेजमध्ये। आकाश जाधव चंद्रकांत पाटील दादांनी सांगितलं की बुवा मुलींसाठी येत्या जून पासून काही कोर्सेस फ्री राहणार आहेत बुवा। मग ह्या विषयावर मुलांनी काय करायचं बुवा, म्हणजे मुलांनी काय गुन्हा केला किंवा मुलांना का, म्हणजे जे शिकण्यात होतकरू आहेत, ज्यांची घरची परिस्थिती नाही पण ते शिकू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, किंवा बाकीचे पण की त्यांना काही जॉब भेटत नाही, काही भेटत नाही, त्यांनी काय करायचं याच्यावरती, तर त्यांनी बी मुलांचं काही बघितलं पाहिजे बुवा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।